हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मला असं वाटतं की सगळे एकदम मस्त असतात आणि मी पण मस्त आहे. मी जस्ट उठले आता मी चहा करणार, चहा घेणार आणि आंघोळ करणार. तर मला लागल्यात भुका. विषय काय झाला माहिती आहे काय? दूध होतं, थोडस दूध होतं चहासाठी. आम्ही नाही आहेत, आम्ही गेल्यात बाहेरनं कडी लावून, जरा बाहेर गेल्यात भाज्याला. विषय काय झाला, थोडस दूध होतं, त्या दुधाला मी गरम केलेलं, गरम करत ठेवलंय आणि ते पूर्ण असं झालं. म्हणजे मी आता खाल्ले, मला पूर्ण घट्ट पकडून घेतलेलं. काय नशीब आहे माझं, दुधाचा चहा पण नाही. आता हे काळा चहा गेलाय, काळा चहा पिणार. आणि जास्त शक्यतो मला काळा चहा आवडतंय. ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी. भुका लागल्या त्यामुळे आता मी कांदा भजी बनवणार, कारण लई वाईट भुका लागल्या. पोटात असं हे व्हायला लागलंय. मीच फक्त थोडीशी मस्त आणि काय म्हणतात त्याला, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. राहू दे, ले लेक्चर होते. आंघोळ करून सगळ्या गोष्टी झाल्यात, भांडी धुवून झाला. विषय असा झालाय की एक भाऊ आहे आपला, एटीएम कार्ड येते ना, डेबिट कार्ड, त्याचं पासवर्ड वगैरे, ओटीपी वगैरे जाते. त्यासाठी कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापुरात दुसरं पण काम आहे माझं. एका वेळेला 2 कामं म्हणजे व्हायलाच पाहिजे. आणि त्या भावाचं एटीएम घेऊन पासवर्ड वगैरे पण त्याला सेट करून द्यायचं आहे. तर आता ती येईल 11 वाजता येतो म्हणलाय मला घ्यायला. आला की मग त्याच्याबरोबर जाणार. मी टोस्ट घेऊन आल्या खायला आणि बिस्किट. टोस्ट एवढं खास नाही आहेत, साधं वाटतंय मला. आलाय आपला, आता जाणार. एटीएमला आलोय खरे, मशीनच बंद पडले आणि आता मशीन म्हणायला लागल्यात 2 ते 3 तासात चालू होणार. त्यांचं दुसरं जे काम आहे माझं ते जाऊन करून येणार आहे. गाडी घेऊन येतो, गाडी घेऊन येते वर. तो माझा भाऊ गेला. विषय काय झालाय, आता ते एटीएम मध्ये जाऊन की नाही, त्यांचा ते ह्याचा फोटो असतोय, म्हणजे लिहिलेला असते एटीएमचं पिन कसं टाकायचं, काय टाकायचं, त्याचा फोटो घेतला. बस दुसऱ्या एटीएम मध्ये जाऊन पिन टाकतो म्हणजे विषय कट होतोय. म्हणजे ते कसं टाकायचं आहे ना, त्याची सिस्टीम काय असते ना, ते तिथं लिहिलेलं आहे. त्यांनी त्याचा फोटो घेतला. आता मला काय करायचं आहे माहिती आहे का, सायबरला जायचं आहे. तर जाऊन तेच रजिस्टर करायचं आहे, म्हणजे जाऊन विचारायचं आहे काय विषय आहे काय नाही, विचारून बघूया काय होतं. एक जण लई ब्लॅकमेल करायला लागले, नाही तर ते स्टोऱ्या वगैरे